आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी वासुदेवाला वासुदेवाला हो वासुदेवाला रामा धर्माच्या पारी वासुदेवाला वासुदेवाला हो वासुदेवाला रामा धर्माच्या पारी वासुदेवाला मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा शान पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा शान पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र. माऊली दानवाड माऊली दानवाड. देव तुझ्या मुलांना सुखी ठेव. हिरे माणिकाची 7 क्षणभराची वारसा पिढ्यांचा जपायला हवा. तुटून गेले जे तुटायचे होते विसरून जा कालच्या घावाला. सुखासंगे दुःख येते ग नांदाया प्रपंचाचा सारा येळ लागेल कळाया. प्रथा परंपरा आधार जगण्याचा संस्काराची वेल खुटू नये. संस्कारांची वेल होय. जे पेराल ते उगवल जे मनात जपलंय ते टिकल. माई उद्या गणेश चतुर्थी तुझ्या घरात सुखाची आरास होणार आहे. गणपती बाप्पा बरोबरच आनंदाचंही आगमन तुझ्या घरात होणार आहे. मी विसरले की उद्या गणेश चतुर्थी आहे. माई तुझ्याकडे पाहून असं वाटतं तू फार दुःखात आहे. कसली तरी पीडा आहे. पीडा जन्माला पुजली आहे बाबा. काय सांगू. घरातली माझी माणसं मला सोडून गेली आहेत. कोणासाठी सण साजरा करू. मग आताच म्हणलं नव तुटायचंय ते सारं तुटून गेलं विसरून जा कालच्या घावाला. मला सांग तुझ्या घरी लेकरं बाळ आहेत. मला एक मुलगी आहे. मग झालंच की. प्रथा परंपरा आधार जगण्याचा संस्काराची येल खुटू नये. उत्साह नसला तरी आपल्या मुलीसाठी हा सण साजरा कर. नव्या पिढीला आपले सण आपली संस्कृती चांगल्या परंपरा हे आपणच सांगायला हवं. काळाच्या ओघात ते मागे राहायला नको. आपल्याला अंधनात मिळालेली ही सुखाची ठेव पुढच्या पिढीपर्यंत आपणच पोचवायला हवी. पटलं मला. सुखी राहा. आणि म्हणूनच म्हणतो हेची दान दे गा देवा तुझा विसर ना व्हावा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. रूपा कमलाई चला गणपतीची तयारी. मैत्री मैत्री काय
काय झालं? कुठे हरवलीस? नाही, काही नाही. मैत्री थांब प्लीज. तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय तू कसला तरी विचार करत बसली होतीस. काय झालं? नाही, काही नाही. नाही, बरोबर आहे. तू मला का सांगशील ना? तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाहीये बहुतेक. नाही, ठीकच आहे म्हणा. अजूनही या घरातल्यांना जर असंच वाटत असेल की मी पूर्वीचाच यश आहे तर त्याला मी आता काहीच नाही करू शकत. उद्या गणेश चतुर्थी आहे. आपल्या घरात जे काही घडतंय त्या सगळ्यात कमलाई आणि रूपा या घरात नाही आहेत हे लक्षातच नाही आलं माझ्या. आतापर्यंतचे सगळे सण आहेत ना कमलाईच्या देखरेखीखाली व्हायचे. पूजापाठ, नैवेद्य, प्रसाद सगळं कमलाई बघायची. मी फक्त मम करायचे. सगळ्या कामात मदत करायचे, आठवण करून द्यायचे. नाही येत ते आता या घरात. उद्यापासून बाप्पाचं आगमन होणार आहे. बाप्पाची यथायोग्य पूजा कशी केली जाईल? यावर्षी जर आपल्याकडे बाप्पा आला नाही तर शक्तीला काय वाटेल? तिच्यासाठी या घरातला पहिला बाप्पा आहे आणि तिच्या वयाचा विचार करता आपल्या परंपरेचे, आपल्या संस्कृतीचे संस्कार तिच्यावर झाले पाहिजेत ना. त्याचा एवढा विचार करतेस तू? आपण करू ना, धूमधडाक्यात जोरदार साजरा करू गणेशोत्सव. तू आहेस, मी आहे, शक्ती आहे. हे बघ, घरातल्या बाकीच्या मंडळींना सहभागी व्हायचंय की नाही हा त्यांचा चॉईस आहे, पण मला खात्री आहे की ते आपल्यात इन्व्हॉल्व्ह होणार नाही. पण हरकत नाही, त्यांनी आपल्याला काय फरक पडतो? आपण बाहेरनं 4 माणसं बोलवू, गणेशोत्सवाची तयारी जोरदार करू. आणि मला खात्री आहे मैत्री, एकदा आपल्या घरात विघ्नहर्ता गणपती विराजमान झाले ना की आपल्या घरावरचं अरिष्ट नक्की टळेल. आणि उद्यापासून फक्त आपल्या घरात नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात नात्यांचा सोहळा साजरा होणार. सगळं काही नीट सुरू होतं. हा गणपती उत्सव कुठून आला मध्येच? आता घरात सगळं वातावरण पवित्र होणार. अपवित्र काहीच घडू शकत नाही. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता आणि दुःखहर्ता. तो येणार आणि आपला सगळा खेळ थांबणार. त्या यशला घराबाहेर काढायचा प्लॅन आता विस्कटणार. गणपती बाप्पा येणार म्हणजे यश आणि मैत्रीचं नातं अजून घट्ट होणार. तेच व्हायला नकोय, अजिबात नको. उद्या काहीही करून या घरात गणपती बाप्पा आला नाही पाहिजे. आदिशक्ती 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 नमो नमो. सर्वशक्ती संकटाचा तारणहार विघ्न विनाशकच मैत्रीच्या आयुष्यात आलेली विघ्न दूर करणार. आत्ताच तिला फोन करून सांगतो. हा गुरुजी बोला. उद्या गणरायाचं आगमन होतंय.
घरात दरवर्षीप्रमाणे गणेशाची स्थापना कर, मनोभावे त्याची सेवा कर. विघ्नहर्त्याच्या येण्यानं तुझ्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर होतील. आयुष्यातलं दुःखाचं वादळ शमणार हे नक्की. हो गुरुजी, तुम्ही म्हणताय तसंच होईल. माझ्या घरात पुन्हा एकदा आनंद नांदू दे. नांदणार नांदणार. तुला आणि तुझ्या कुटुंबाला इथून पुढे प्रत्येक संकटात लढाईचं बळ बाप्पा देणार. चिंता करू नको, चिंतामणी येतोय. शुभम भवतु. अंगणवाडी काय चाललंय? गप्पा बसा. गणपती घरी येण्यापासून थांबवण्यासाठी काहीतरी आयडिया शोधा. लवकर विचार करा. चला. काय करताय? विचार. तुमच्या तर इकडे या. असं काय करता येईल मला काही सुचत नाहीये. काहीतरी सॉलिड आयडिया शोधून काढली पाहिजे. मी इंटरनेटवर बघते, काही सापडतंय का? मूर्ख मुली, या असल्या आयडिया इंटरनेटवर मिळत नसतात. शोधायला काय जात आहे? थांबा. तुझं डोकं नाहीये, मग खोकाय खोका. आपण गणपतीची मूर्ती घरापर्यंत पोहोचूच दिली नाही तर? हे काम कोण करणार आणि कसं? हे पा, मला पुढे ढकलायचं नाही. मागच्या वेळेस रावसाहेबांनी सांगितलं आणि मी देवीच्या डोळ्यावर पट्टी बांधली. माझे डोळे मी गमावून बसली होती. मी या खेपेला रिस्क घेणार नाही. गणपतीच्या बाबतीत तर अजिबात नाही. काय माहिती गजानन माझीच मुंडी छाटून टाकेल. नाही नाही नाही, मला याच्यात पडायचं नाही. नाही नाही नाही. मग आपली भानगड त्या मैत्रीच्या समोर उघडी पडलेली चालणार आहे तुम्हाला? सगळ्यांचा सत्यानाश होईल. परिस्थिती झाली आहे, तुम्हाला बोलायला काय? गप्पा बस. लवकरात लवकर उपाय सुचवा, नाहीतर तुमच्यासाठी या घरात विहीर खोदेन मी. विहीर का खोदायची पण? गणपती येण्याआधी तुमच्या तिघांचं विसर्जन करायला. मी काय म्हणतो, आपण 1.5 दिवसासाठी मैत्रीला गायबच केली तर? नाही 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 मामा, आपण 1.5 दिवसासाठी तिला बेशुद्धच केलं तर? ते मग आयडिया. तिला बेशुद्ध केलं तरी यश गणपती बसवणारच ना. हो, मग आता असं काय करावं ज्यामुळे आपल्या बाहुले रावांचं मनोरथ पूर्ण होईल? तुकतुकार, बेकार, मक्कार तुमच्या आयडिया. शक्ती खाली आहे. शक्ती लवकर ये खाली. आता कशाला बोलवते ही? अगं गणपतीचं डेकोरेशन करायला अजून काय? बस, आम्ही जाऊन येतो. तोपर्यंत विचार करून ठेवा. गणपती घरात आला नाही पाहिजे, नाहीतर माझं सोडा, तुमचंही काही खरं नाहीये. चिमणे, चल घेऊन मला. चालता येत नाही मला. चाल. आता काय करायचं? आता स्वतःला वाचवण्यासाठी गणपती घरात कसा येणार नाही याचा विचार. मैत्री, सत्यनारायणाच्या पूजेचा देखावा करायचा ही जी कल्पना आहे ना, ती मला खूप आवडली आहे तुझी. म्हटलं कमी वेळात पटकन होईल असं काहीतरी, आणि साधं छान असेल, भारी दिसेल असं. लहानपणी दादा, कमलाई, आम्ही 3 महिन्याभरापूर्वीच सजावटीची तयारी करायला लागायचो. आमच्या चाळीत सुद्धा ना गणेशोत्सव सुरू व्हायच्या 1 महिनाभर आधीच सगळी तयारी सुरू व्हायची.
स्पर्धांची लगबग, सजावटीची तयारी, वर्गणी गोळा करायला सगळी धडपड. अर्थात मी त्यावेळीपासूनच पैशांच्या मागे पळत होतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मी कधीच इन्व्हॉल्व्ह झालो नाही. पण आत्ता असं वाटतंय की मी या सगळ्या गोष्टी या एका कारणामुळे मिस केल्या. आई, अगं माझं गोंडस बाळ आलं. बघ बघ बघ, डेकोरेशनची तयारी चालली. आणि तो बावला काय परत तुझ्यासोबत? जा त्याला ठेवून ये तिथे. काय सारखं त्या बावलाला घेऊन फिरायचं? इथे आणि मदत करा मला, चल. शक्ती, उद्यापासून गणपती बाप्पा येणार आहेत घरी, माहितीये ना? काय ग? ए चिवताई, खेळत काय बसलीयस? इथे ये बरं, मदत कर मला. शक्ती, ये बस. हे घे, हे बघ, फुलं घे आणि यामध्ये हे फूल असं लावायचं. शक्ती, काय चाललंय? मदत नसेल करायची, ते जमत नसेल तर वेगळं काहीतरी काम कर. उगाच ते सगळं डिस्ट्रॉय करू नकोस. नाही, ते आम्ही करतो नंतर. ए इकडे बस. मला मदत कर. तुला माहितीये, लहानपणी अशीच सजावट करताना बाबा मला बाप्पाच्या जन्माची कथा सांगायचे. तुला माहितीये का ही गोष्ट? शक्ती, तुला कधी असा प्रश्न नाही पडला का की गणपती बाप्पाला सोंड का असतं? नाही पडला? अगं, असे प्रश्न पडायला पाहिजेत ना. आईला विचार. आईला सगळ्या या कथा व्यवस्थित माहिती आहे. ए मला थोडीफार जेवढी माहिती आहे तेवढी सांगते, आठवते तेवढी. एकदा ना माता पार्वती न्हाणी घरात स्नानासाठी गेल्या होत्या. न्हाणीघर म्हणजे? न्हाणीघर म्हणजे आताचं बाथरूम. तर एकदा माता पार्वती न्हाणीघरात स्नानासाठी गेल्या होत्या आणि नंदी महाराजांना त्यांनी पहारा देण्यासाठी बाहेर उभं केलं होतं. त्याच वेळी नेमके महादेव अवतरले आणि महादेवांनी नंदीला न जुमानता आत प्रवेश केला. माता पार्वती संतापली. नवरा असला म्हणून काय झालं असं न विचारता आत येणं चुकीचं आहे ना. पण महादेव मात्र तिथून निघून गेले. पण नंदी महाराजांना माता पार्वतीचे बोल ऐकून घ्यावे लागले. मग नंतर जया विजयाच्या सांगण्यावरून माता पार्वतीने आपल्या मळापासून गोंडस बाळाची मूर्ती तयार केली. मळापासून बाळाची मूर्ती? हो. आणि मग पार्वतीने त्यात आपले प्राण फुंकले आणि त्याला आपला अनुचर म्हणून नेमले. आता अनुचर म्हणजे काय ते तिला माहित नसेल. अनुचर म्हणजे सेवक. आलं लक्षात? पुन्हा एकदा माता पार्वती स्नानासाठी गेलेले असताना त्या दिवशी नेमके पुन्हा महादेव अवतरले. मग काय, पार्वतीच्या त्या कुमाराने महादेवांना बाहेर अडवले, आत जाऊच दिले नाही. मग काय, त्यानंतर त्यांच्यात खूप मोठं युद्ध झालं आणि वादही झाले. इतकं मोठं युद्ध झालं की या युद्धात महादेवांसोबत देवगणही सामील झाले. पण
तरीही या लढाईत त्यांना पराजय मिळाला. मग नारदाच्या सल्ल्यावरून विष्णूच्या मदतीने कुमाराला मोहित केलं आणि मग महादेवाने त्या कुमाराचं मुंडकं छाटलं. ही बातमी जेव्हा पार्वती माताला कळली तेव्हा ती संतापली. ही वार्ता ऐकून संतापून माता पार्वतीने सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. आता आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी कुठली आई चंडिकेचं रूप धारण करतेच. तेव्हाही तसंच झालं. नारद आणि देवगणांनी मिळून माता पार्वतीला शांत केले, पण त्या बदल्यात माता पार्वतीने आपला पुत्र पुन्हा जिवंत व्हावा आणि सगळीकडे तिचा पुत्र पूज्य व्हावा अशी मागणी केली. महादेवांनी होकार दिला, पण कुमाराचे मस्तक काही त्यांना सापडेना. खूप शोधल्यानंतर महादेवांनी आपल्या देवगणांना आदेश दिला, उत्तरेकडे जा आणि तिथे गेल्यानंतर जो प्राणी तुम्हाला प्रथम दिसेल त्याचे मस्तक इथे घेऊन या. सगळे देवगण निघाले उत्तरेकडे आणि त्यांना दिसला हत्ती. हत्तीचे मस्तक घेऊन सगळे देवगण महादेवासमोर उपस्थित झाले. हत्तीचे मस्तक? देवगणांनी त्या मस्तकाच्या साह्याने कुमाराला जिवंत केले. तोपर्यंत महादेवाने त्या कुमाराला पुत्र म्हणून स्वीकारले होते.